माझी बायको भडक पण दाद्या मेहून कडक हो माझी बायको भडक पण दाद्या मेहून कडक ये माझी बायको भडक पण दाद्या मेहून कडक हो माझी बायको भडक पण दाद्या मेहून कडक बायको भडक मेहून कडक तुम्ही हो काय करते? काय नाही आपलं मोबाईल घेऊन बसले. रुपाली तुला मी आल्यापासून बघतो एकदम शांत कोणाशी जास्त बोलत नाही काय नाही का बरं? असं काही नाही असं काही नाही बोलते मी सारखं आपलं त्या मोबाईल मध्ये डोकं घातलेलं असतं मोबाईल मध्ये बघत बसते एवढं काय असतं त्या मोबाईल मध्ये? काहीच नसतं म्हणूनच बघते मी काय असतं का काय. बरं ऐक ना तुला एक विचारू का तुला काय खायला आवडतं? खायला तसं तर सगळंच आवडतं जे असेल ते खाते मी असं माझ्या घरच्यांनी शिकवलंय मला. तुझ्या घरच्यांनी शिकवलंय होय मग तुझ्या आई वडिलांनी? हो. अरे मग थोडं गिन्यान तुझ्या बहिणीला बी पाजळायचं ना अशी कमून येते. काय हो दाजी सारखं माझ्या बहिणीला नाव ठेवतं एवढे पण वाईट नाही ती. अगे नाही बाई देव जेव्हा सगळ्यांना अक्कल वाटत होतं ना तेव्हा तुझी बहीण आहे ना झोपलेली होती झोपलेली नाही गोरत होती ढाराढोर. काय हो दाजी काही काय बोलते काही काय बोलतोय अगं आकलीची निची ना 15 किलोमीटरचं अंतर या दोघात गाठ भेटच नाही तिची नाकलीची कवा. काय चाललंय? काय नाही तुझं कौतुकच करत होतो मी आहे का नाही रुपाली? खरं सांगू कौतुकच करत होते. मला माहिती काय कौतुक करतात ते जाऊ दे तुमच्या काय लक्षात आहे का नाही कामाचं? काय अहो आज आपल्या नगरला जायचं होतं ते तरी ऐका लक्षात तुमच्या तुम्हाला आहे ना आजकाल काहीच काम लक्षात राहत नाही तुम्ही ना विसरभोळीत झाले. एक बायको आहे ते तरी आहे का लक्षात? बघा आता ऍक्सिडेंट कधी विसरतो का माणूस? काय बोलले? काय नाही अगं माग नाही का माझा एकदा ऍक्सिडेंट झाला होता पायाला लागलो होतं माझ्या ते ना लय गुडघा दुखतोय माझा आज आपण आज नको नंतर जाऊ नाटक ना करू गपचिप नगरला जायचंय आपल्याला तुमचं नियमित झालंय. अरे बास किती भांडताय टोटा एखादा माणूस नगरला जाऊन आला असता. मग दाजी काळजी नका करू तुम्ही जा मी तर ठीक आहे घरी का? हा आणि जा आणि लवकर या बरं. मला नाही काळजी करता ना माझ्या बहिणीची जशी तिला मी जुळीत झोपवते रोज. मी कुठं काळजी करतोय तीच म्हणली मला बरं जा आवर. हा परत काही नाटक ना करू मध्येच. तुला तर काही काम नव्हतं कशाला मध्ये बोलली? जाऊन या तसं ती कुठे जाती? कुठं जाती म्हणजे अगं तुला नाही माहिती लय बाहेर सासा नाही आपलं काय म्हणतात ते बहिर काय म्हणतात बहिर सासा ना का काय आहे ना ते नुसती भाण्याभाने हिंडत असती काही काम नाही तिला. आता नगरला जायचं ना नुसते सारे दुकान हिंडत घेणार काहीच नाही सारे हॉटेल हिंडतीने एक वडापाव घेऊन निघती लय. तुला सांगितलं ना तुम्ही जरा तिला आहे ना बुद्धी जरा तल्लक करायला पाहिजे तिची. जाऊ दे दाजी आता झाली आमच्याकडनं. अरे तिला नाही अक्कल त्याच्यामुळे मला हेवायत पडायला लागले लवकर टक्कल लय अवघड झाले. चले आणि हा ती सगळं झाकून ठेव सगळं आवर कुठं जाऊ नको इथंच थांब बर का. काही का खाऊन घे तू मी जाते तुझे दाजी माहित नाही ओरडत येत. काय झालं तुम्हाला? चालेल आली बाई मी म्हणलं कुठे राहिली आवरून देत नाही बाय माणसाचं काय माहिती का? हा काय झालं? विसरली ना हे तुमच्या नादात होता सगळं. बघ राहिली ना तुझी बॅग बघ ना. रुपा आली रुपाली रुपाली म्हणायचं होतं. बरं येतो हा तुला येताना काही खायला आणू खाऊ? हा कुकुला बाळे आता झोळीतच जाऊन झोपणार आहे. अगं तुझी सख्खी बहीण आहे जरा नीट बोल ना असं नाही बोलू कळत नाही वळत नाही काही. तुला लॉलीपॉप आणि द्या अजून काय आणू कुरकुऱ्याच्या पुढे आणू? नाही नको जाऊ दे दाजी नका आणू काही खायला फक्त हा लवकर या बरं. अगं मला जायचंच नव्हतं पण आता ही लागली माग म्हणून. चला चला इथं तुम्हाला टाइमपास करायला लागतो. येतो बाय नीट जा घरात. जा घरात बाय जा बरोबर ना. हा बाय बाय चला. बायकोला कधी हात नाही करत. हळू हळू झटके कोण मारती गाडी?
येडा माणूस आहे बाई, पडले असते मी. आता मी काय करू, गाडी पण पडली, त्याला पडली झालं? असती, नीट बसता येत नाही का? काय माहिती काय झालंय, बघावं लागेल. काय माणूस आहे भाई, त्याच्या मनातच नव्हतं आपण नगरला जावं म्हणून. निघायचं पाऊलच काढायचं नव्हता घरातून, तसं पण बुनबुन मागच लागते नाही तर या माणसाची नेहमी. काय झालं, काय झालं? संपलं ना पेट्रोल? हा, बघता नाही येत का, चेक नाही करता येत का? हा, नगरला जायचं होतं आपल्याला, सांगितलं होतं ना आधीच. हा, आणि हा ते 500 रुपये दिले, त्याचं काय केलं? बोलू का मी आता? तुला खरंच आहे आपण काही शिकलं नाही का, डोक्यावरच पडलेली काय? अगं पेट्रोल संपलं नाही, कमी आहे कमी म्हणून गाडीने झटके मारलेत. तुमच्यासारखीच ती गाडी पण कधीच साथ नाही देऊ शकत कुणाला. बरं आता बडबड करायचंय का नगरला यायचं तुला? जायचंय मला काही माहित नाही. मग एक काम कर, इथं जवळ पेट्रोल पंप आहे ना, मी पंप पेट्रोल टाकून येतो, तू इथंच थांब. नाही मी पण येते बरोबर. तू पण येते? हा. बर चल बस गाडीवर. आता चिखल झालेला आहे सगळा, पाऊस पडलेला आहे, गाडी एवढी मोठी आरमाड आपली, गाडी मध्ये पेट्रोल संपलं, तुला लोटावं लागेल. मग नको बाबा, तुम्ही पटकन येता ना पण. 10 मिनिटात परत आलो. इथं 200 आपलं 2 किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे. ठीक आहे, ते पैसे दिले तुमच्याकडेच आहेत ना? ते आहे तर माझ्याकडे बी आहे, तर जरा जास्तीचं पेट्रोल टाकतो, हिला जादा पेट्रोल लागत आहे. चालेल, या लवकर. मी नगरला. थांबते इथं. हा, इथं थांबकुट जाऊ हा, नका. पण लवकर या, तिकडे भुट्टाड्यात नका हिंडत जाऊ. लगेच आलो मी. लवकर या. 10 मिनिटात आलो. काही नवरा आहे कधीच कामाचं नाही. बस इथं आता, बस दीपे येईन तो नाव. बस तसं पण तो नवऱ्याला यायची काही गरजच नव्हती. आता बघ वाट, तसं कधी वेळेवर येत नाही, आता तरी काय येणार येतं. झालं नगर झालं, सगळं झालं, यांना कारण भेटलं. आता कधी हौसाने कुठे निघाले आणि या माणसाने पनोती नाही लावली, असं कधीच झालं नाही माझ्या बरोबर. इकडं दीपाली, इकडं रुपाली, हिला मरून दे तशीच, जाईन तोंडवर करून नगरला. आपलं चला रुपालीकडे. बस. रुपाली, 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 मी आलो. टँग टँग टँग. अय्यो, रुपाली कुठे गेली पोरगी? ए रुपाली, रुपाली. काजी तुम्ही मग ताई कुठे गेली? ताई, हा, अगं ती गेली नगरला. बस. नगरला गेली? हा, सांगतो तुला हा काय झालं माहितीये का. हा. आम्ही नगरला चाललो होतो, हा. असं तुझी बहीण अच्छा. आणि मी दाजी, आम्ही दोघं असे गाडीवर नगरला चाललो होतो. हा. हा, ते आपलं लिंबाचं झाड नाही का, हा, हा, पुढे गेल्या तिथे चिखलाची वाट आहे बघ. हा, आहे ना हा, ती मोठी. तिथं मी आणि तुझी ताई, आम्ही दोघं नगरला चाललो होतो. आपली गाडी नाही का ती लाल, हा, हा ती घेऊन नगरला चाललो होतो. आता तुझी ताई तुला माहितीये, सरळ नाकाची, हा, आणि कायम भांडत असती माझ्या संग तुझी ताई. ती आणि मी अशी नगरला चाललो होतो, आणि पुढून ती ही आली, काय तीच नाव, मंदा मंदा मंदा. हा, तुझ्या ताईची मैत्रीण, एकमेव जीवलग मैत्रीण आहे अख्ख्या गावात. अच्छा. ती आली पुढं, हिने गाडीवरून उडीच मारली खाली. हा. हा, बरं झालं पडली नाही पडली खाली, तोंड बिंड फुटलं असतं ना तिचं. हो, हो, तुझी बहीण सरळ नाकाची, आणि ती नाक झालं असतं ना चपट. मला आलं टेन्शन, नाही पण तसं काय झालं नाही. आणि मग ती मंदा आणि त्या दोघी भेटल्या, आणि मंदा म्हणली कुठं चालली ग? ही म्हणली मी चालली नगरला. तिने मला पण यायचं. आता आपल्या गाडीवरती मंदा कुठं बसन? हा बरोबर आहे. तरी तुझी बहीण किती गिन्यानी मला काय म्हणते माहिती का, आपण टेबल सीट जाऊ. म्हणलं आता तू बसशील माग, मंदा काही टाकीवर बसायची का पुढं? खरंय दाजी, खरंय. आणि ती अशी माझ्या टाकीवर, म्हणजे गाडी टाकीवर बसली असती, तिच्या नवऱ्याने पाहिलं असतं तर माझी टाकी फोडली असती ना गाडीची. मग त्याच्यामुळं तिला काय म्हणलं, एक काम करा तुम्ही दोघी ना बसनी जा, आणि एसटी नाही का आपली लालपरी, मग त्या दोघींना एसटीत बसून दिलं, आणि तुझ्या बहिणीला 10 रुपये बी दिले मी तिकिटाला. बरं झालं, जाऊ दे, तुम्ही आले ना. हा, बरं झालं. कोण आहे ना, अजून किती वेळ झाला, अर्धा तास झाला. पाण्याची बाटली आणली का मी? घसा कोरडा पडलाय पर्याची वाट बघून बघून.
फोनच लावते. बंद. बंद लागतो यांचा फोन. तर काय करू? काय माणूस आहे बाई हा. लय दळबत्री बाई. कसं लग्न केलं काय माहिती. आणि परत लागतोय का बघते. बंदच सांगत आहेत. काय करतोय तिकडे जाऊन काय माहिती. याच्या मनातच नव्हतं खरंच नगरला जायचं. चालले घरी. काय करू याची वाट पाहून तरी. चल दीपे घरी. तू ह्याच कामाची घर काम कर. तुला कामवाली म्हणूनच आणले तो नवरेनी. मर आपली घरात. दाजी घ्या. नाही ना हाताला. घ्या दे. खा. सगळी. अच्छा खा खा. दाजी 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 सांग. बस दाजी खाली. डोळ्यातलं पाणी. काय असं कुठे. नका ना रडू. पण अगं हे वाईट आहे. मग त्याला आले ते वाईट नाही. अच्छा हा खरे. आता तुम्हाला गोड शो खाऊ घातली ना. मला लगेच रडू आलो. काय झालं. काय झालं रडायला. चांगले नाही लागले काही. गुड शो. अगं तुझ्या ना बहिणीचं माझं अजिबात प्रेम नाही. मला आहे ना काही ना काही नुसती बोलत असती. आता तू मला एवढ्या प्रेमाने गोडीशो खाऊ घातली ना म्हणून मला रडू आलं. किती फरक आहे तुमच्या दोघींमध्ये. तुझी बहीण काही कामाची नाही. दाजी मी आहे की. म्हणजे मी आहे. ताईला समजून सांगल ना. असं होय. सांग सांग तिला समजून. काय बाबा अजून दिसेना मागून. गाडी इथं. कधी आला माणूस. इकडं बायकोला चुनावून निघतं बसला का नाही बहिणी बरोबर. गुडीशिव खाऊ घालतो काय माझ्या बहिणीला. तुलाच कळू शकतं माझं दुःख. इथं काय लागलंय का. कुठे. बघ इथं. हा ते गुडीशिव खाऊ घालायची माझ्या बहिणीला. काय चाललंय. काय चाललंय. हा दोघांचं काय चाललंय. झालं गुडीशिव खाऊन झाली. अहो लाज वाटती का. कधी बायको संग 2 घास खाल्लेत का. हा प्रेमानी. मी काय केलं म्हणजे लाज वाटती का. बहीण आहे माझी ती. हा मी कुठं म्हणतो मावशी तुझी म्हणून. ती बहीणच आहे ना. हातात हात काय घेऊन बसलेत. गुडीशिव काय खाऊ राहिलेत. केसात काय हात फिरवतेत. काय लाज वाटली का नाही. आणि तू तुला कळत नाही का. तू लहान राहिली का आता. लोक नाव ठेवतील ना. तोंडात शेण घालतील. आई बाप काय म्हणतील तिकडे आपले. हा हे करायला गेली का तिकडं. हे करायला पाठवली का तुला माझ्याकडं. हा लाज वाटती का. काय हो तुम्हाला तिला आणि तुम्हाला अक्कल नाही का. अक्कल नाही का. घाण टाकली ती पण. सांगा ना घाण टाकली. बोला ना आता. बोला कोण शांत बसले. आता नाही थोबड उघडणार. मग असं तसं हे इकडे घालताय. नवीन नवर देवे सारखं चालू तुमच्या दोघांचं. हा मला आणली का आजपर्यंत गुडीशेव. आणलं काही. तू का सांगितलीच नाही आणलं. मनाने आणलंय कधी काही. मलाई मनाने. अच्छा मी ऐकलं मलाई नाही. असं राग येऊ राहिलं ना. तू थांब ग. तुझ्याकडे पण बघते. डोक्यावर चढली तू पण. बघितलं ना. म्हणलं होतं ना. काय म्हणले होते. काय म्हणले तुला ते. काय म्हणले होते. थोबड उतक ना तू पण. उतक थोबड. समजले. तिला कशाला मारती तू. अगं मध्ये थांब. तू सरकू नको. अगं लहान जीव येते असं काय वडीती. सरकू नको. तू मार खाशी. तू मार बाबा. हो इकडं.
इकडं हो इकडं. अगं अगं थांबा तुम्ही पळवट नका पळू. तू हो ना बाजूला. काय काय हो हा काय नाटक चालवले हा तू काय इकडे म्हणत होती तू काय म्हणत होती बोल. काय म्हणले काय म्हणले तू दाजी सांग. काय म्हणत होते समजले काय सगळं समजलंय तिला, सगळं समजलंय. हा आता बोलू नको तू. समजलंय मला सगळं समजलंय. काय समजलं? हेच सांगत होते दाजी मला. हा सांग. कशी भांडती कशी शिव्या देती बाकीचे नवरा बायको पाहिजे ना किती गुलगुलू बोलतात किती प्रेम करतात आणि तू ही अशी. बायका किती आदर करतात नवऱ्याचा. हा, अरे हिचे आदर टाकू टाकू मारती. आदर तर लय लांबचा राहिला. आणि काय ग केलं भांडायला पोट लागत होय हा त्याच्यामुळे तुमच्यात भांडण होता. तुला माहिती का दाजी काही हा तोंड चालवतं सारखं चरा चरा बोलत त्यांना. मी ऐकून मी आहे तुम्ही काय घाबरू नका बोला वाटलं असतं काय बोलायचं. अरे लेडीजचा गुलशन ग्रोवर आहे ती. चांगली माझी बहीण खिशात घातली हा तुम्ही. हा अगं ती तर चांगली आहे उलट त्यांनी मला हे घेऊन आले गुडशो खायला घेऊन आले मस्त पैकी. आणि तू त्या मंदा मागे निघून गेली ना. बोल ग बाई. सांगू राहिली बोल झालं बोलून मी बोलू. गेली कुठं होती ती ते आले पुढून तू कुठे गेली होती. फोकट बंद कर. लहान आहे ना लहान सारखं राहायचं. त्या गैराखोनी वागायचं नाही लक्षात ठेव. समजलं का. तिला कस काय मारती का तू. तिला कसं नाही काय थांब थांब पुढे ये तू. हा तुला काय माहिती दाजीने काय केलं माझ्या बघ. दाजी हो गो. ओय दादीची चमची हा काय ग कमन भुकती तुला काय माहिती दाजीने काय केले हा काय केलंय मी. आवाज खाली या काय केलंय. आवाज खाली ठेवायचा माझ्या समोर. काय केलंय? समजलं ना तुम्ही दोघांनी पण? अजून खाली घेऊ. हा नीट राहायचं शिस्तीत. तुला माहित नाही त्या दाजीने काय केलंय हा ते दाजी करून लय भुकती. चांगली पट्टी पडवली आहे माझ्या बहिणीला. अगं ह्या नवरा मानायचं तर लायकीचाच नाहीये पण आता म्हणावं लागते. ह्या नवऱ्यानी तिथं नाही कधी आपण गावाकडे वळतो रोडला लागतो तिदालच्या ह्या माणसाने नगरला न्यायच्या नाटकाखाली मला म्हणला गाडी बंद पडली. पेट्रोल थोड्याच्या गाडीत झटके मारले मुद्दा म्हणून गाडीला. मला म्हणला मी पेट्रोल टाकून येतो तू येतच बस झाडाखाली असं म्हणला आणि गेला. अर्धा एक तास झाला हा माणूस येईनच ना. मी फोन लावते ह्या माणसाचा फोन बंद. माझ्या पर्स मध्ये ना बाटली नव्हती घासा कोरडा पडला तरी मी फोन लावते ह्या माणसाचे फोन बंद. बघ बाटली नव्हती म्हणली पिती पाण्याची बाटली बेवडी नाही तुमच्या मनी. समजलं का. थोबड तरी चरचर करता एवढा चुका करून पण बिनलाचा माणूस आहे हा एक नंबरचा. आणि तुला भरला असं नाही कान. अगं हा असाच आहे दुसऱ्याचे कान भरी तो बायको विषयी. बरी याचीच बायको आहे मी शेजारची नाही कुणी. रुपाली काय रुपाली काय नको असं केलंय कोणाच चुके सांग ना. मी पाय आली इथपर्यंत तुला माहिती का उन्हात आणायची. दाजी कोणाच चुके सांग ना आता. घ्या हे गुडशो तुम्ही आणि घाला तुमच्या तोंडात. अहो बायको माझी भारी मेहुनीची बिहाय तयारी. ए बायको माझी भारी मेहुनीची बिहाय तयारी. मी उतरलो मैदानी तर बाई घेईल धडक. मी उतरलो मैदानी तर बाई घेईल धडक. माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक. हो माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक. ये माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक. हो माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक. बायको भडक मेहुनी कडक.